हॅलो फ्रेंड्स, मी शिल्पा फ्रॉम खवय्येस कट्टा। आजच्या आपल्या एपिसोडमध्ये आपण गुलाब चिरोटे बघत आहोत। पारंपरिक रेसिपी आहे। चिरोट्याचं पीठ आपण कसं मळायचे ते बघायचे। 3 छोट्या वाट्या आपण हा मैदा घेतलेला आहे। त्यात आपण चवीनुसार इथे मीठ घालणार आहोत, पाव टीस्पून। तुमच्या चवीनुसार तुम्ही घाला। आणि ही बेकिंग पावडर आहे ती घालणार आहे मी पाव टीस्पून आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। पिठामध्ये आपण थोडं कडकडीत तेल ओतायचे जेणेकरून आपले जे चिरोटे आहेत ते क्रिस्पी होतील। आपण जे मोहन घातलंय ते पिठाला व्यवस्थित सगळीकडे लावून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालून आपण पीठ घट्टसर मळून घ्यायचे। एका फ्लॅट सरफेसवर पीठ 2 ते 3 मिनिटं मळून घ्यायचं आणि अर्ध्या तासासाठी त्याला आपण झाकून ठेवणार आहोत। हे साठं बनवते मी। हे मी 2 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर घेतलंय, वनस्पती तूप घेतलं, तुम्ही तूप किंवा बटरही घेऊ शकता आणि थोडं मीठ घेतलंय त्यात मी घालणार आहे। आणि पहिल्यांदा आपण वनस्पती तुपाला व्यवस्थित फेटून घ्यायचे। शकता की आपला जो फेटलेला रंग आहे वनस्पती तुपाचा तो पांढरा शुभ्र झालेला आहे, म्हणजे ते डे लाईट मध्ये पांढरा रंग थोडा चकाकतो। 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घालायचे, त्याला मिक्स केले। आता आपण त्याला व्यवस्थित आपल्याकडे हा असलेल्या विस्करने चमच्याने फेटूया। इथे आपण पाणी घेतलेलं आहे आणि पाण्यामध्ये आता आपण थोडं टाकून बघणार आहोत। ते जर पाण्यावर तरंगलं याचा अर्थ ते तयार झालेलं आहे। आपले जे पदर असतात चिरोट्याचे ते खूप छान फ्लेकी आणि हलके होतात। पहिल्यांदा पांढऱ्या पिठाच्या 6 लाटा करून घेणार आहोत। याचे असे आपण इक्वली 9 बॉल्स केले आहेत। रंगाचे बॉल्स आणि पांढरे बॉल हे एकाच साइजचे ठेवा, त्यामुळे ज्या आपण लाट्या लाटू किंवा पोळ्या लाटू त्या लहान मोठ्या होणार नाहीत, एकसारख्याच होतील। क्रमवारी लाटायचे, म्हणजे सगळं कधी कुठलंही एकदम लाटायला सुरुवात नाही करायची। गुलाब चिरोटे करतोय त्यामुळे आतमध्ये आपण गुलाबी रंग टाकणार आहोत चिरोट्यामध्ये, तर त्या लाट्या आधी आपण लाटून घेणार आहोत। अतिशय पातळ लाटा, त्यामुळे चिरोटे जेव्हा तेलात सोडतो आपण त्याचे पदर सुटायला लागतात। हे साठं घेतलं होतं ते तुम्हाला मी इथे दाखवते। साठं आणि मी थोडं त्यात तेल घेतलं आहे, कारण साठं जे असतं ते इझिली पसरत नाही तेल नसेल त्यात तर, आणि मग ते खूप लागलं जातं। साठाचा अगदी पातळ थर लावायचा आहे आणि वरती आपण मैदा भरभरणार आहोत। अशा प्रकारे आपली 3 पोळ्यांची लडी जी आहे मी केलेली आहे। त्यात सुद्धा की पांढऱ्या पोळ्या पण आपण अशाच प्रकारे रोल करायच्या आहेत। पहिल्यांदा तिला काढून खाली चिटकलेली असते, तिला ती आपण सोडवून घ्यायची आणि मग त्याच्यावरती साठं लावायला जायचं। हा रोल आपण अर्ध्या तासासाठी रेफ्रिजरेट करणार आहोत, जेणेकरून आतमध्ये आपण जे साठं लावलंय ते थोडं सेट होईल। मी साखर घेतलेली आहे, कारण आपण चिरोटे करायला आपल्याला पाकाची गरज आहे आणि जितकं साखर बुडेल तितकंच पाणी आपण घालणार आहोत। आपल्याला गोळीबंद पाक करायचा आहे, म्हणजे तो थंड झाल्यावर त्याची साखर झाली पाहिजे असा पाक करायचा आहे, नाहीतर मग चिरोटे चिकट होतात आणि त्याला लवकर बुरशी धरते। फ्रीज मध्ये जो गोळा ठेवला होता तो बाहेर काढलाय, पण आपल्याला चिरोटे ज्या साईजचे पाहिजे त्याप्रमाणे आपण त्याला कापायचे ते पाहू शकता।
छान रंग आलेला आहे आणि मी इथे एक चिरोटा तुम्हाला दाखवते आहे. अगदी अलगद लाटायचं आहे आपण, त्याच्यावरती कसलंही प्रेशर द्यायचं नाहीये. तूप तापलं असेल तर पटकन चिरोटा टाकू नका, नाही तर तो खूप लालसर होतो. त्यांच्यावरती असं जे आपण तेल घेतलेलं आहे किंवा वनस्पती तूप घेतलेलं आहे ते असं सगळ्या बाजूने असं ओतायचं आहे. तुमच्याकडे डाव असेल तर तुम्ही डावानेही ओतू शकता, जेणेकरून त्याचे सगळे जे पदर असतात ते व्यवस्थित सुटतात आणि चिरोटा दिसायला सुद्धा खूप सुरेख दिसतो. परफेक्ट झालेला आहे आपला रोज चिरोटा. चिरोट्यांवर आपण थोडी पिठी साखर भुरभुरायची आणि त्यानंतर पाक टाकणार आहोत. इथे आपण पाक सुद्धा तयार केलेला आहे आणि तो गोळीबंद झालेला आहे, मी चेक केलाय. तो आपण चिरोट्यांवर आता घालणार आहोत. एकाच जागी घालायचं नाही, आपण त्याला पसरवायचं जेणेकरून सगळा चिरोटा पाकामध्ये व्यवस्थित बुडला जाईल. मी मुद्दाम चिरोट्याला लांब लांब ठेवलंय, कारण एकावर एक ठेवलं किंवा जवळ जवळ ठेवलं तर ते चिटकून जातात.